आज बनवूया कोळंबीचं कालवण. कोळंबी घेतली आहे, अद्रक लसूण खोबऱ्याचं वाटण, 1 टमॅटो, 1 कांदा आणि घरगुती मसाला, आगरी मसाला आणि हळद. चला आता बनवूया कोळंबीचं कालवण. 1 पळी तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर चिरलेला कांदा घालायचा. तो परतवून घ्यायचा. कांदा परतवून झाल्यानंतर टमॅटो घालायचा. टमॅटो पण चांगला परतवून घ्यायचा. टमॅटो परतून झाल्यानंतर 1 चमचा मीठ घालायचं आणि मग नंतर आपण काढलेले मसाले, घरगुती मसाला, आगरी मसाला आणि हळद पावडर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आपण वाटण वाटलेलं आहे, अद्रक लसूण आणि खोबऱ्याचं वाटण ते घालायचं. परत परतवून घ्यायचं चांगलं. आता चांगलं शिजू द्यायचं तेल सुटेपर्यंत. आता कसं तेल सुटलं आहे, आता आपल्याला कोळंबी घालायची आहे. परत एकदा चांगलं परतवून घ्या. आणि तिला आता वाफेवर शिजेल. चला आता परत एकदा परतवून आता त्याच्यात पाणी घालायचं. येईपर्यंत. चला आता आपल्या भाजीला बघा कशी उकळी आली आहे. मस्त भाजी ढवळून घ्यायची. मग नंतर आपल्याला 2-3 कोकमाचे तुकडे घालायचे आहेत. भाजीला आता आपल्या आमटीला मस्त स्लो गॅसवर शिजू द्यायचं झाकण ठेवून. बघा आता आपली मस्त कोळंबीचं कालवण मस्त शिजलेलं आहे. चला आता आपलं झालं कोळंबीचं कालवण. खाऊन घ्या पटकन.